श्लोक 22. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. अर्थ, तसेच रुद्र, आदित्य, वसु आणि ते साध्य गण आहेत. विश्वदेव, अश्विनी कुमार व मरुद्गण आणि उष्मपा म्हणजेच पितर आणि गंधर्व, यक्ष, राक्षस, सिद्ध यांचे मेळे सर्वत्र विस्मित होऊन तुमच्याचकडे पाहत आहेत, असे वर्णन अर्जुन इथे करीत आहे. विवरण: 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 2 अश्विनी कुमार आणि 49 मरुद्गण यांची नावे मी मागील श्लोकात दिलेली आहेत. त्याचबरोबर मन, अनुमंता, प्राण, नर, यान, वित्ती, हय, नय, हंस, नारायण, प्रभव आणि विभू असे 12 साध्य देव यांचा उल्लेख वायुपुराणात केलेला आहे. क्रतु, दक्ष, श्रव, सत्य, काल, काम, धुनी, कुरुवान, प्रभवान व रोजमान असे 10 विश्वदेव आहेत. यांचाही उल्लेख वायुपुराणात आहे. दक्षकन्या विश्वा हिची मुले म्हणजेच विश्वदेव होत. धर्म म्हणजे धर्म ऋषी यांचा पिता होते. श्राद्धकाली पितरांना अर्पण केलेल्या ऊन अन्नाचे सेवन हे पितर ग्रहण करतात, म्हणून त्यांना उष्मपा असे नाव आहे. याच पितरांचे 7 प्रकारचे गण मनुस्मृतीत सांगितलेले आहेत आणि ते पुढील प्रमाणे आहेत. सोमसद, अग्निश्वात्त, बहिर्षद, सोमपा, हविश्वमान, आज्यया आणि सुकालीन. ही माहिती गीता रहस्य पान क्रमांक 747 वर दिली आहे. तर 7 पितरांची नावे शिवपुराणात धर्म यामध्ये आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. कव्यवाह, अनिल, सोम, यम, अर्यमा, अग्निश्वात्त आणि बहिर्षत. हे साधक संजीवनी पान क्रमांक 703 वर दिलेले आहे. कश्यपांच्या पत्नी मुनी आणि प्राधा व अरिष्टा यांचे पासून गंधर्वांची उत्पत्ती झाली आहे. गंधर्व हे गायन कलेत अत्यंत निपुण असून ते स्वर्गलोकातील गायक आहेत. यक्ष यांची उत्पत्ती कश्यप पत्नी खसा हिच्यापासून झाली आहे. शिवाय महर्षी, सिद्ध आणि असुर इत्यादी सर्वजण आश्चर्यचकित होऊन आपणाकडेच पाहत आहेत, असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणजे भगवंताला सांगत आहेत. आणि वर वर्णन केलेले सर्वजण या विराट रूपाचे अंग आहेत. म्हणूनच पाहणारे सर्व व दिसणारे सर्व काही परमात्माच आहेत. आणि यानंतर या विराट रूपाला विक्राळ व भयंकर रूपाचे जे काही अर्जुनाला दर्शन झाले आहे, त्याचे वर्णन याच्या नंतरच्या श्लोकातून अर्जुन करणार आहे. इथे आपण थांबूया.